नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पोलीस कोठडीतच गळफास लावून आरोपी युवकाची आत्महत्या। वरोरा येथील आनंदवनमध्ये 26 जून रोजी बुधवारी आरती बाबूराव चंद्रवंशी वय 22 नामक युवतीचा खून करण्यात आला होता। त्याच प्रकरणात 27 जून रोजी 2-3 जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते। तपासांती गुरुवारी आरोपी समाधान कोळी याला अटक करण्यात आली। आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। पोलिसांनी आरोपीकडून काल 29 जून रोजी दुपारच्या सुमारास हत्येत वापरण्यात आलेले साहित्य गोळा करण्यासाठी नेण्यात आले होते। आरोपीने मृतक आरती सोबत जबरदस्ती कृत्य केल्याचेही पोलिसांना सांगितले। पोलीस अधिकाऱ्यांनी खुनाच्या गुन्ह्यात कलम 302 व कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला होता। 29 जून रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी समाधान हा केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले। काल रात्री 10 वाजता पोलिसांनी आरोपीला कोठडीत टाकले आणि आज सकाळी आरोपीने कोठडीतील बाथरूममध्ये बुटाच्या लेसच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली। याबाबत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांना विचारणा केली असता दिलेल्या माहितीनुसार आरोपीने केलेल्या आत्महत्येबद्दल पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतोय। या संदर्भात जे कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात येईल। आरोपीने बुटाची लेस काढतानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झालेले आहे, याची चौकशी सुरू आहे। दुपारी सर्व कारवाईअंती मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले। हे शवविच्छेदन मृतकाचे मामा व आई जळगाव असल्याने ते आल्यावर वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी, मामा, आई यांच्या उपस्थितीत व्हिडिओ शूटिंग मध्ये करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी सांगितले। यावेळी घटनास्थळी PN रोकडे, न्यायाधीश तहसीलदार योगेश कोतकर त्यांच्या समोर आरोपीचा पंचनामा करण्यात आला। या गुन्ह्याचा पुढील तपास CBI मार्फत करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। HT न्यूज, वरोरा, शाहरुख पठान। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।